जय श्री कृष्णा. राधे राधे. आज आपण डबल फ्रिलचं जे ब्लाऊज असतं ना त्याची कटिंग व स्टिचिंग पाहणार आहोत. तर त्यासाठी मी हे अस्तर घेतलेलं आहे. तर अस्तरची जी बंद बाजू आहे ती आपल्या बाजूला ठेवायची आपल्या दिशेने व ओपन बाजू समोरच्या भागाला ठेवायची आहे. तर अशा प्रकारे ब्लाऊजची उंची घ्यायची आहे. तर उंची आहे 13. त्याच्यात 1 इंच प्लस केला. जी तुमची उंची असेल त्याच्यात तुम्ही 1 इंच प्लस करायचा. तर अशा प्रकारे मी 14 वरती मार्क केलं व इथून मी शोल्डर घेत आहे 5.5 इंच. त्यानंतर मुंडा घ्यायचा आहे 5.5 इंच. इथून मोजून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर आपलं जे चेस्ट असेल त्याचा चौथा भाग प्लस 2 इंच मार्जिन. त्यानंतर आपला कमरचा जो चौथा भाग आहे, जे कमर असेल त्याचा चौथा भाग काढून ते मार्क करायचे आणि प्लस 2 इंच मार्जिन घेऊन टाकायची. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला जोडून घ्यायचं आहे व मुंड्याचा आकार देण्यासाठी 1.5 इंच मधून घ्यायचं आहे आपल्याला व अशा प्रकारे आपल्याला मागच्या भागाची कटिंग करून घ्यायची आहे. हे बघा. त्यानंतर आता आपल्याला याची पुढची बाजूची कटिंग करायची आहे. त्यासाठी इथं जर कपडा लहान मोठा असेल तर त्याला बरोबर करून कटिंग करून घ्यायचं आहे. आता हे अर्धा इंच मार्जिन घ्यायची आहे हुक पट्टी आणि आय पट्टीसाठी व ते अर्धा इंचापासून आपला जो बॅक साईड आहे ती ठेवायची आहे व त्याला जसंच्या तसं मार्क करून घ्यायचं आहे व याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. इथून आपल्याला वाढवायचं आहे 1 इंच, खालून वाढवायचं आहे 1 इंच. अशा प्रकारे आपल्याला 1 इंच उंची वाढवायची आहे व 1 इंच मुंड्याच्या साईडने वाढवायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून आपल्याला योकचा आकार द्यायचा आहे 2.5 इंच व पुढं परत 2.5 इंचापासून आपल्याला पुढं 2 इंच वाढवायचं आहे व असं 2.5 इंच आपल्याला शेवटपर्यंत सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. त्यानंतर इथून आपल्याला योकचा आकार देण्यासाठी 1 इंच वाढवायचं आहे व इथून अशा प्रकारे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आता हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा, झाली आपली कटिंग. आता योकची पण कटिंग करून घ्यायची आहे. योकपट्टीची ही आपली खालची ब्रेशल पट्टी आहे, तिला आपण योकपट्टी म्हणतो. त्यानंतर आता आपल्याला इथं आकार द्यायचा आहे. तर इथून घ्यायचं आहे आपल्याला 2.25 इंच व पुढचा गळा जो पण असेल तुमचा त्याच्यात 1 इंच प्लस करून आपल्याला पुढच्या गळ्याचा आकार देऊन द्यायचा आहे व अशा प्रकारे गोलाकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर चेस्टची उंची घ्यायची आहे 10 इंच. त्यानंतर इथून घ्यायचं आहे 3.25 प्लस इथून घ्यायचं आहे 3.5. अशा प्रकारे मार्क करून हे बघा, अशा प्रकारे आपल्याला आकार द्यायचा आहे. त्यानंतर इथून घ्यायचं आहे आपल्याला, हे बघा, पुढं 2 इंच जे घेतले आहे आपण ते इथं कमी होईल. तर मग आता इथून आपल्याला 2 इंच वाढवायचं आहे व अशा प्रकारे आकार देऊन आपल्याला जो आपला प्रिन्स असतो ना त्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा, हे बघा, इथं खाली बाजू खालच्या म्हणजे खाली लोळते, ही बाजू खालच्या साईडला थोडी झुकते. तर इथून त्यासाठी आपण इकडून तो आकार दिलेला आहे अर्धा इंच व एक्झॅक्ट आपण जे पण आकार दिलेला आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. आणि हे बघा, ही अर्धा इंच किंवा पाव इंच कटिंग करायची. त्यानंतर पुढच्या गळ्याची कटिंग करून घ्यायची आहे. आता आपलं जे मेन ब्लाऊज असेल त्याच्यावरती हे पूर्ण आपली अस्तरची कटिंग असेल ते ठेवून घ्यायची आहे व्यवस्थित. आणि हे बघा, आता हे संपूर्ण ब्लाऊज कटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा, याची कटिंग करून घ्यायची. ही कटिंग करून झालेली आहे. आता आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे. तर आपल्याला बाहीला अस्तर नाही आहे, याच्यातच आपल्याला डबल फ्रिल करायची.
आपला जो मेन कपडा असेल, हे बघा मी बाहीची उंची प्लस 1 इंच घेऊन अशा प्रकारे मी कटिंग करून घेतली आहे. हे बघा याचे 2 भाग केले. तर ही झाली आपली एक बाजूची बाही. तशाच प्रकारे आपल्याला अजून दुसऱ्या साईडची बाही पण कटिंग करून घ्यायची आहे. बाहीचा आकार आपण नंतर देणार आहोत. हे बघा, हे पण कटिंग करून व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. तर माझी ही जी बाही आहे ही घेतलेली आहे मी 2.5 इंच. अशा प्रकारे मी 2 भाग काढलेले आहेत. एक भाग काढलेला आहे मी 2.5 इंचाचा व दुसरा काढलेला आहे 3.5 इंचाचा. म्हणजे आपल्याला डबल फ्रिल घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला अस्तर व आपलं जे मेन फॅब्रिक असेल त्याला आपल्याला अस्तर व फॅब्रिक आपल्याला जोडून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे बघा समोरासमोर व्यवस्थित ठेवून जोडून घ्यायचं आहे. हे बघा. तर आता आपलं जे संपूर्ण ब्लाऊज होतं ते मी जॉईंट करून घेतलेलं आहे व एक्स्ट्रा जो कपडा होता तो पण मी कटिंग करून घेतला आहे. आता आपल्याला मागचा जो गळा आहे तो तयार करायचा आहे. इथून आपल्याला हे बघा 2.5 इंच, त्यानंतर इथून 2 इंच अशा प्रकारे आपल्याला गोलाकार देऊन कटिंग करून घ्यायची आहे. मटका गळा आहे हा. खालून आपल्याला गळ्याची पट्टी जी पण ठेवायची असेल तेवढ्या व्यवस्थित मोजून आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा मटका गळ्याचा आकार दिलेला आहे व ते कटिंग करून घेतला आहे मी. अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपलं जे मेन फॅब्रिक असेल त्याला अशा प्रकारे ठेवायचं आहे. हे बघा सरळ ठेवला आहे मी. मेन जो कापड आहे आपल्या ब्लाऊजचा त्याला अशा प्रकारे हे करून पिनांनी पॅक करून घ्यायचा आहे. ज्यामुळे आपला जो कपडा आहे ना तो सरकणार नाही व आपला जो गळा आहे तो आपण जसा कटिंग केला आहे जसाच्या तसा येईल. व याच्या कळेकळेने आपल्याला पाव इंचाची मार्जिन घेत संपूर्ण गळ्यावरती आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बरेच दिवसापासून माझे व्हिडिओज येत नव्हते म्हणून मी तुमच्या सर्वांची खूप खूप माफी मागते. कारण थोडे प्रॉब्लेम्स होते म्हणून माझ्याकडून काही ते व्हिडिओ बनवून झालेले नाही व व्हिडिओ टाकले नाही गेले. तर प्लीज सॉरी सगळ्यांना. त्यानंतर आपलं हे जे गळा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. हे बघा कटिंग केल्यानंतर त्या पेना काढून घेतल्या आहेत मी व यांना आपल्याला आता छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत. हे बघा अशा प्रकारे नंतर अशा प्रकारे उलटून आपल्याला जी दाब शिलाई असते ना ती द्यायची आहे. संपूर्ण गळ्यावरती आपल्याला दाबटीप टाकायची आहे. हे बघा अशा प्रकारे दाबटीप टाकून घेतली आहे. अस्तरवरती टाकायची आहे. त्यानंतर हे अशा प्रकारे खालच्या बाजूला ते अस्तर दुमडून व्यवस्थित सेट करून आपल्याला जे अस्तर व ते ओपन बाजू आहे ती पॅक करून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे हे जे ब्लाऊज आहे हे खूप सुंदर दिसतंय. म्हणजे रेडी झाल्यानंतर खूप सुंदर झालं. जे माझं क्लायंट होतं त्यांना खूप आवडलं. त्यामुळे तुम्ही हे ब्लाऊज नक्की शिवून बघा. याचा एक्स्ट्रा कपडा आपण कट करून घेतला आहे. त्यानंतर आता आपल्याला मागचे जे डास आहेत ते टाकून घ्यायचे आहेत. हे बघा अशा प्रकारे आपण डास टाकून घेणार आहोत. नंतर आपल्याला गळ्याला पट्टी
खालची कमरपट्टी जॉईन करून घ्यायची आहे. त्यासाठी मी 1.25 इंचची पट्टी घेतलेली आहे व तिला एक बाजूने शिवून घेतलं आहे व तिला अशा प्रकारे मी छोटे छोटे जे म्हणजे चुन्या टाकत अशा प्रकारे जॉईन करून घेतले आहे. एक्स्ट्रा कपडा कट केला आहे व याच्यावरती दाब शिलाई टाकलेली आहे व तिला खालच्या प्रकारे अशा प्रकारे दुमडून याच्यावरती पण शिलाई टाकून घेतली आहे. तुम्ही हवे तर ह्या पट्टीला हातशिलाई पण करू शकता, पण मी हातशिलाई वगैरे काही केलेली नाही. हे बघा, व अशा प्रकारे आपल्याला आता पुढची बाजू मी तयार करत आहे. हे बघा, अशा प्रकारे दुसरी बाजू तयार करायची आहे. आता आपल्याला याच्यावरती डबल शिलाई टाकायची आहे. हे बघा, किती सुंदर आकार तयार झालेला आहे आपला. त्यानंतर आपल्याला योकपट्टी जॉईन करायची आहे. अशा प्रकारे योकपट्टी आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. हे बघा, योकपट्टी जॉईन करताना ते बाहेर काढून घेऊ आपण. हे बघा, अशा दोघंही आपल्याला बाजू तयार करून घ्यायचं आहे. ही जी योकपट्टी आहे ती आतून आहे. त्यानंतर आता आपल्याला इथं हुकपट्टी जॉईन करायची आहे. हुकपट्टी ही नेहमी वरच्या बाजूने आपल्याला पट्टी जॉईन करावी लागते व आयपट्टी नेमून उलट बाजूने जॉईन होते. हुकपट्टी जी असते ते सरळ बाजूने खालच्या बाजूला जाते. ही बघा, ही आता आयपट्टी आहे. ही मी जी आपला जो साईड भाग होता तो उलटा ठेवलेला आहे व त्याच्यावरती उलट्या बाजूने ती पट्टी जॉईन करते आहे. त्याच्यावरती परत आपल्याला दाबटीप टाकायची आहे. एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आहे. नंतर अशा प्रकारे आपल्याला आयपट्टी तयार करून घ्यायची आहे. याच्यामध्ये मग अशा प्रकारे शिलाई टाकून घ्यायची आहे. एक्स्ट्रा कपडा जो पण असेल तो कट करून टाकायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला हे बरोबर करून घ्यायचं आहे. जो पण आपला गळा असेल तो मोजून घ्यायचा आहे व्यवस्थित आकार देऊन. हे बघा, तशाच प्रकारे इथं पण आकार द्यायचा आहे व एक्स्ट्रा जे पण असेल तो कपडा कट करून घ्यायचा आहे. हे बघा, त्यानंतर आता इथं आपल्याला पट्टी लावायची आहे. तर त्यासाठी मी अस्तरची जी पट्टी असते तिला एक बाजूने शिवून मग ती पट्टी लावते आहे मी. त्यानंतर यांना छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत. याच्यावर पण आपल्याला दाब शिलाई टाकून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे व खालच्या बाजूला दुमडून पाव इंच म्हणजे पाव इंचावरती आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला आता आळे तयार करून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे चॉकने आखून आपल्याला अशा प्रकारे आळे तयार करायचे आहेत. व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे दोघं बाजू आपल्याला रेडी तयार करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता आपण शोल्डर जॉईन करणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहेत. त्यानंतर
जो पण एक्स्ट्रा कपडा असेल तो आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला याला फिटिंग साठी हे करून घ्यायचं आहे, मार्जिन करून घ्यायचे फिटिंगसाठी. जे पण मागचं पुढचं असेल ते बरोबर करून घ्यायचं आहे व पुढचा मुंड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला. हे बघा, हे आपल्याला दोघेही बाजू आपल्याला बरोबर करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला नंतर द्यायचा असतो प्रिन्स कट ब्लाऊजमध्ये. कारण कसं असतं ना, जॉईंट झाल्यानंतर ते लहान मोठं होतं, त्यामुळे पुढच्या मुंड्याचा आकार आपण उशिरा देतो जॉईंट सगळं झाल्यानंतर. त्यानंतर आपल्याला बाही तयार करायची आहे. हे बघा, बाहीचे हे दोन भाग एकामेकावर ठेवलेले आहेत. एक भाग जो आहे तो अर्धा इंच लहान आहे व एक आहे तो अर्धा इंच मोठा आहे. अर्धा ते 1 इंच मोठा घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, अशा प्रकारे. आणि हे जे कपडे आहेत यांना आपण एका बाजूने पिको करून घेतलेला आहे. हे बघा, आता या संपूर्ण दोघंही यांच्यावरती आपल्याला छोट्या छोट्या चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. तशाच दुसरी बाजू पण टाकून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे संपूर्ण बाहीवरती आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. हे बघा, आजूबाजूने मी थोडं म्हणजे जवळजवळ 3 ते 2.5 इंचावरती मी सोडून दिलेलं आहे कापड, कारण आपला तो जो भाग आहे तो जॉईंटमध्ये जाईल आपला. त्यानंतर अशा प्रकारे पिन लावून घ्यायचे बरोबर करत. आता आपण याला बाहीचा आकार देणार आहोत. नॉर्मली ह्या अशा ज्या बाह्या असतात यांना जास्त आकार देण्याची गरज नाही राहत. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. छोटासा. तशाच प्रकारे दुसरी बाईला पण आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर हे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. ही जी बाही आहे ना, ही खूपच सुंदर दिसत होती, सगळ्यांना खूप आवडली. एकदम परफेक्ट बसलं हे ब्लाऊज. आणि ह्या लेडीजचं माझ्याकडे माप पण नव्हतं, फक्त त्यांनी सांगितलं होतं एवढं चेस्ट आहे आणि एवढं कंबर आहे, बस. त्याच्यावरच मी हे ब्लाऊज शिवलं आणि ते एकदम परफेक्ट झालं. चेस्ट आणि कमर ह्या 2 गोष्टींचं जर आपल्याकडे मेजरमेंट असलं ना, तर आपण ब्लाऊज रेडी करू शकतो आपल्याला, कारण अंदाज येऊन जातो. तशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या बाजूची बाही पण जॉईन करायची आहे. कारण हे जे एक क्लायंट होतं ना माझं, ते बाहेर गावचं होतं, तर त्यांना येणं शक्य नव्हतं. तर त्यामुळे त्यांनी त्यांच्या मावशीकडे हे ब्लाऊज देऊन पाठवलं व त्याच्यावर मी हे ब्लाऊज तयार केलं. पण खूप भारी बसलं. तसंच आता आपल्याला याची फिटिंग तयार करून घ्यायची आहे. हे बघा, दोघं बाजूने मी जॉईन करून घेते. आपल्या दोघं बाजू जॉईन झाल्या आहेत. अशा प्रकारे एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला कोपऱ्यावरती एक शिलाई टाकून घ्यायची आहे. याला आपण कवर शिलाई म्हणतो, ज्यामुळे जी आपली फिटिंग असते ना दिलेली, तिथून दोरे वगैरे निघत नाही.
त्यानंतर कमर जे असेल आपलं तिथपर्यंत हे करून उरलेला जो कपडा असेल त्याला अशा प्रकारे दुमडून त्याचे 2 भाग करायचे आहेत व जी पण आपली मार्जिन येईल तेवढी आपल्याला घ्यायची आहे. इथं चेस्टचा 4था भाग. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला फिटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा, दुसऱ्या बाजूला पण आपल्याला तशाच प्रकारे फिटिंग तयार करायची आहे. हे बघा, चेस्टचा 4था भाग व जी आपली मार्जिन असेल ती, म्हणजे कमर मोजून जो उरलेला भाग असेल त्याला डबल करायचा आणि जे पण मापेल 2 येवो 3 येवो त्याचे 2 भाग करायचे. मग अर्धा भाग ह्या साईडने फिटिंग करायची व अर्धा भाग ह्या साईडने फिटिंग करायचं व चेस्ट आपली जी फिटिंग असते तिथून तर आपली आयपट्टी हुकपट्टीपर्यंत मोजायचं व चेस्टचा 4था भाग. आता आपण याला नॉड लावून घेणार आहोत. तर मी नॉड घेतलेली आहे व आता आपल्याला लटकन तयार करायचे आहेत. लटकन हे बघा, अशा प्रकारे लटकन तयार करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्हाला जे पण काही या ब्लाउजाबद्दल काही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता कमेंट करून. तर कमेंट करा. आता पुढचा जो व्हिडिओ येणार आहे माझा ते आता म्हणजे बरेचसे व्हिडिओ आहेत ते करायचे आहेत मला. तर आपल्याला जीन्सवरचे टॉप असतील, साड्यांपासून ड्रेस असतील, असे भरपूरसे व्हिडिओज आहेत तयार करायचे. पण ते कसं आहे, वेळेच्या अभावी माझ्याकडून ते होत नाही. पण मी आता करणार आहे व रोजचा एक तरी व्हिडिओ, रोज किंवा आठवड्यातनं एक तरी व्हिडिओ मी टाकणार आहे. तर प्लीज तुम्ही व्हिडिओ बघत राहा. व तुम्हाला काही नवीन शिकायचं असेल, तुम्हाला जे समजत नसेल त्यासाठी पण तुम्ही कमेंट करू शकता. हे बघा, अशा प्रकारे मी लटकन तयार करून घेतली आहे डबल. त्यानंतर आपला जो शोल्डरचा जॉईंट असतो तिथून 2 इंचावरती घेऊन 2 किंवा 1.5 इंच, म्हणजे तिथं 1.5-2 इंचापर्यंत आपल्याला ते जॉईंट करून घ्यायचे आहेत. शोल्डरपासून 2 इंच खाली. अशा प्रकारे आपल्याला लटकन नॉड जॉईन करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आपलं हे जे ब्लाऊज आहे हे आता एकदम रेडी झालेलं आहे. ह्या ज्या फ्रिलच्या बाह्या असतात ना, ह्या खूप सुंदर दिसतात, खूप भारी वाटत आहे त्या बाह्या. त्या बाहीमुळे जे आपलं जे ब्लाऊज आहे ना त्याच्यावालं लुक एकदम खूप सुंदर ऑसम दिसतं आहे. हे बघा, आपलं हे ब्लाऊज एकदम रेडी झालं आहे. तर हे ब्लाऊज नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.